लहान वयामध्ये तुम्ही जितकं जास्त वाचता, म्हणजे आजकालच्या मुलांना वाचायला सांगावं लागतं, पण तेव्हा मला आपसुकच ती परिस्थिती अशी होती की मला पुस्तकांची साथ घ्यावी लागली आणि ते खूप मला फायद्याचं ठरलं. त्यामुळं असं सगळा इतिहास आहे की मी वाचायला कसा लागलो आणि पुस्तकांची मला कशी साथ मिळाली. तुमचं म्हणजे बेसिकली रहस्यकथांमध्ये तुम्हाला शेरलॉक होम्स, फेलुदा, अल्फा हे सगळ्या कॅरेक्टर्समध्ये अल्फा कुठे कसा फिट झाला हे सांगाल का? शर अल्फा हा मुख्यत्वे शेरलॉक होम्सवरून प्रेरणा घेऊन उभा केलेला आहे. सो शेरलॉक होम्सचा खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सुद्धा खूप शेरलॉक होम्स दिसतो. सो बाकी फेलुदा किंवा व्यंकेश बक्षी हे सगळे नंतर माझ्या वाचनात आले. ऑफकोर्स म्हणजे अल्फा लिहिता लिहिता वाचतच होतो मी, पण शेरलॉक होम्सचा खूप मोठा प्रभाव आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर काहीतरी हटके. आज आपण खरंच हटके काहीतरी करतो. एक यंग, तुम्ही विचार करा, एक साधारण खूप यंग असा एक रायटर आहे जो आपल्याबरोबर आज गप्पा मारणार आहे. डिटेक्टिव्ह सिरीज लिहितात ते. तुम्ही नक्कीच त्यांच्या सिरीजही वाचल्या असतील, डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचली असतील त्यांची. त्यांचं नाव आहे सौरभ वागळे. ते नुसते रायटर नाही आहेत, तर ते IITian पण आहेत, जे इंजिनिअरिंगमध्ये आहेत, जॉबही करतात, घर सांभाळतात, पण रायटिंग त्यांचं पॅशन असल्यामुळे आज ते नक्कीच प्रत्येक आपल्या प्रेक्षक वर्गाबरोबर पोचलेले आहेत. तर आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्यावर मनमुराद गप्पा मारणार आहोत आणि यात तुम्ही नक्कीच सामील व्हा आणि त्यांची पुस्तकंही वाचा असं मी नक्की सांगेन तुम्हाला. नमस्कार सौरभजी, तुम्ही एक रायटर आहात, पण मी ऐकलं की लहानपणी जेव्हा आईवडील गेल्यानंतर पुस्तकच ही तुमचं म्हणजे साथ झाली किंवा मित्र झाली, तुम्ही मित्रजवळ केला. हे कसं काय झालं, म्हणजे नक्की याचं बॅकग्राऊंड काय आहे? तर मी लहान असताना माझे आई आणि वडील दोघं पण एक्सपायर झाले. आई साधारण मी 3रीत होतो तेव्हा आणि वडील 9वीत होतो तेव्हा. तर आई गेल्यानंतर म्हणजे माझा सांभाळ आजीनं केला. माझी बहीण होती, सख्खी बहीण आहे मला, पण ती मामाकडे असायची. सो घरी मी आणि आजीच असायचो. वडील कामानिमित्त बाहेर असायचे. सो बराच वेळ मी एकटा असायचो घरी. आणि तेव्हा परिस्थिती फारच बेताची होती. TV नव्हता, मोबाईलचा तर प्रश्नच नाही, कारण तेव्हा मोबाईल नव्हते एवढे. तर त्यामुळं मनोरंजनाचं साधन म्हणून पुस्तकं माझ्या हातात पडली. त्याचं मुख्य कारण हे की माझ्या वडिलांना वाचायची जास्त आवड होती. त्यांच्या संग्रही बरीच पुस्तकं होती आणि खास करून रहस्यकथा होत्या. तर ती पुस्तकं कपाटात असायची पडलेली, पण मी हळूहळू वाचायला लागलो. दिवाळी अंक वगैरे यायचे. छात्र प्रबोधनचा एक अंक होता तेव्हा, तो यायचा. तर मी बऱ्याच कथा वाचायचो, जे हाताला लागेल ते वाचायचो. इव्हन शाळेतलं ग्रंथालय होतं आमच्या इचलकरंजीत. माझं शिक्षण झालं, तर तिथं आपटे वाचन मंदिर म्हणून एक वाचनालय होतं. तर मी माझे मित्र तिथं जाऊन पुस्तकं वाचायचो, वडिलांची पुस्तकं वाचली. तर या एकटेपणात मला वाटतं की पुस्तकांची मला खूप साथ मिळाली आणि त्यांनी मनोरंजन तर केलंच, पण त्याशिवाय एक प्रगल्भ व्यक्तिमत्व बनवण्यासाठी किंवा घडवण्यासाठी मला पुस्तकांची त्यावेळी मदत झाली. आणि लहान वयामध्ये तुम्ही जितकं जास्त वाचता, म्हणजे आजकालच्या मुलांना वाचायला सांगावं लागतं, पण तेव्हा मला आपसुकच ती परिस्थिती अशी होती की मला पुस्तकांची साथ घ्यावी लागली आणि ते खूप मला फायद्याचं ठरलं. त्यामुळं असं सगळा इतिहास आहे की मी वाचायला कसा लागलो आणि पुस्तकांची मला कशी साथ मिळाली. तुम्ही खूप हुशार होतात. म्हणजे तुमचं शिक्षण सगळं झालं, कॉलेज तुमचं वालचंद कॉलेज आहे, तिथून IIT पवई किंवा मुंबई बेसिकली. हे कसा प्रवास होता तुमचा? म्हणजे एवढं सगळं पुस्तकं, घरातली परिस्थिती बेताची, आणि हे कसं काय तुम्ही साध्य केलं? आणि इंजिनिअरिंग झालेत तुम्ही. येस. थोडं त्याबद्दल सांगाल? हा हुशार तर होतो मी, कारण मला गणित फार आवडायचं शाळेत असल्यापासूनच. त्यामुळं गणित आणि फिजिक्स, त्यामुळं मला ते वाचायला किंवा अभ्यास करायला आपसूक आवडायचं. आणि अभ्यासाच्या जोरावर तर आहेच आहे, पण मला मित्र आणि परिवार चांगला लागला. म्हणजे माझे मामा मामी किंवा आजी आजोबा यांनी माझा सांभाळ केला. 10वीपर्यंत मी इचलकरंजीत होतो आणि त्याच्यानंतर माझ्या मामाकडे मी राहायला गेलो. तर म्हणजे वडील गेल्यानंतर तर तेव्हा माझ्या 10वीपर्यंत मी इचलकरंजीत ज्या शाळेत होतो, तर ती शाळा मला सोडायला तयार नव्हती, कारण हा विद्यार्थी खूप हुशार आहे, हा मेरिटमध्ये येणारा मला माहिती आहे. सो आम्ही याला सोडणार नाही असं त्यांचं मत होतं. त्यामुळे त्या शिक्षकांनी पण खूप मदत केली मला. ते 1 वर्ष आम्ही एक छोट्याशा खोलीत, म्हणजे वडील गेल्यानंतर
कोणी उरलं नव्हतं तसं इचलकरंजीमध्ये. तर माझ्या आईचे वडील आम्ही साधारण 10x15ची एक खोली घेतली होती आणि त्याच्यात आम्ही राहिलो 1 वर्ष आणि तिथं अभ्यास केला मी. आणि ते खूप म्हणजे महत्त्वाची अशी वर्ष होती, कठीण वर्ष होती. अर्थात मी जसं म्हणालो तसं पुस्तकांची साथ लाभली आणि नातेवाईकांनी खूप आधार दिला, शिक्षकांनी आधार दिला, मित्र चांगले लाभले. त्याच्यामुळं मोटिवेशन कायम राहिलं आयुष्यात, की असं कधी वाटलं नाही की खूप मोठी पोकळी, ऑफकोर्स पोकळी तर आहेच आहे, पण ती जाणवू दिली नाही मला या सगळ्या माझ्या इकोसिस्टीमने. आणि त्याच्यामुळे माझं अभ्यासावरती लक्ष केंद्रित राहिलं. तेव्हा मी लिहायचो नाही फारसं, म्हणजे वाचन खूप होतं माझं, लिहित होतो पण इतका लिहित नव्हतो, थोडाफार काहीतरी छोट्या मोठ्या कथा, पण माझं वाचन भरपूर होता. त्याच्यामुळं मी म्हणजे माझा माइंड किंवा ब्रेन फ्रेश राहायचं आणि अभ्यास मी खूप चांगला करू शकायचो. तर हा प्रवास करत करतच 12वी झाली. अगेन मेरिटमध्ये आल्यामुळं वाचन, COEP, तेव्हा IIT ही कॉन्सेप्ट माहिती नव्हती एवढी, त्यामुळे 11वी-12वी मध्ये IITचा अभ्यास करणं तेव्हा शक्य नव्हतं आणि माहिती नव्हतं. सो स्टेट बोर्डच्या एक्झाम देऊन मी वालचंदला प्रवेश घेतला. COEP मिळत होतं पण वालचंद जवळ होतं आणि अगेन घरचं वाचतो वगैरे घराच्या जवळच होतं. सो वालचंदला प्रवेश घेतला. पण IITचं स्वप्न होतं की IIT म्हणजे देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे ही इंजिनिअरिंगची. आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर तिथं शिकायचं स्वप्न होतं. तर मग इंजिनिअरिंगमध्ये पण अभ्यास करत राहिलो. थोडा एक्स्ट्रा करिक्युलर किंवा लिखाण त्यावेळी माझा जन्म झाला असं म्हणता येईल. इंजिनिअरिंगमध्ये असताना मी लिहायला लागलो. थोडं दिवाळी अंकांमध्ये लिहायला सुरुवात केली. अल्फा पण साधारण त्याच कालावधीत लिहिला. आणि मग इंजिनिअरिंगनंतर थोडा अभ्यास, जॉब केला, थोडा गेट परीक्षेचा अभ्यास केला आणि मग IITला ॲडमिशन मिळालं. सो हे म्हणजे एकट्याचा प्रवास नाही, याच्यामध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत, पुस्तकं आहेत, व्यक्ती आहेत, त्यांची सगळ्यांची साथ लाभली म्हणून मी तिथंपर्यंत पोहोचू शकलो. पहिली तुमची जेव्हा कथा प्रदर्शित झाली किंवा प्रकाशित झाली बेसिकली, तेव्हा काय वाटलं आणि ती कुठली होती? डिटेक्टिव्ह अल्फाचीच. ॲक्च्युली मी दिवाळी अंकात काही कथा लिहिल्या होत्या, विज्ञान कथा होत्या त्या, अच्छा. मी इंजिनिअरिंगला असताना लिहिल्या होत्या. पण तेव्हा फारसा रीच नव्हतं आणि मला तेव्हा ट्रॅक करायची सिस्टीम नव्हती की किती खप झाला किंवा काय प्रतिसाद मिळाला वाचकांचा. तेव्हा सोशल मीडिया एवढं नव्हतं जास्त. सो मी त्याला प्रकाशन असं म्हणणार नाही फुल फ्लेश. प्रकाशित झालेली माझी पहिली कथा म्हणजे डिटेक्टिव्ह अल्फाची होती, जी रत्नजडीत खंजिराचे रहस्य हे कथेचं नाव आहे. ती लिहिली होती मी साधारण फर्स्ट इयरमध्ये इंजिनिअरिंगला असताना. बट त्याच्यानंतर 3-4 वर्ष मी प्रकाशित नाही केली ती. त्याला बरीच कारणं होती वेगवेगळी. पण 2016मध्ये मी पेपरात एक लेख वाचला. ॲक्च्युली मेन कारण हे होतं की प्रकाशित कसं करायचं आणि कुठं करायचं हे माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे मी 2016मध्ये जेव्हा हा लेख वाचला त्याच्यात मी ई-साहित्याबद्दल वाचलं. ई-साहित्य ही संस्था ई-बुक्स प्रकाशित प्रॅक्टिस फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे थोडक्यात नव्या लेखकांसाठी ते खूप प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म बनवला आहे. सुनील सामंत सर त्याचे सर्व आहे. तर मी ते वाचून मग त्यांना मेल केला आणि त्यांना माझी कथा अशी आहे आणि मी पाठवतो तुम्हाला, ते पाठवा म्हणाले. आणि मग मी जेव्हा कथा पाठवली, ही रत्नजडीत खंजिराचे रहस्य, ही रहस्य कथा होती. साधारण शेरलॉक होम्सच्या धर्तीवरती एक डिटेक्टिव्ह उभा केला होता मी, डिटेक्टिव्ह अल्फा असा. तर त्यांना आवडली कथा आणि ते म्हटले की आपण प्रकाशित करूया. आणि तेव्हा ती पहिली प्रकाशित झालेली कथा ई-बुक होतं. बट स्टील त्याचा मला रिस्पॉन्स एकतर कळाला थेट वाचकांकडून. मला मेल यायला लागले कारण त्याच्यात मेल ID आणि नंबर पण दिला होता त्याच्यात. सो डिरेक्टली मला वाचकांची फीडबॅक यायला लागली आणि सुनील सरांनी पण मला सांगितलं की अरे तुझी कथा फार पॉप्युलर होती आणि खूप कमी कालावधीमध्ये. आणि नॉट ओन्ली इंडिया बट भारताच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा मला फीडबॅक कळवला, जर्मनीमधून, अमेरिकेमधून. कारण ते ई-बुक होतं PDF फॉर्ममध्ये, ते कुठलेही लोक वाचू शकत होते. सो दॅट वॉज फर्स्ट मॉरल बूस्ट आय वुड से, जिथून मला लिहिण्याचं म्हणजे फुल फ्लेज लिहिण्याचं प्रोत्साहन मिळालं. अदरवाईज मी इतक्या पुढे आलं नसतं. तुमचं म्हणजे बेसिकली रसकथांमध्ये तुम्हाला शेरलॉक होम्स, फेयुदा, अल्फा हे सगळ्या कॅरेक्टर्समध्ये अल्फा कुठे कसा फिट झाला हे सांगाल का? सर, अल्फा हा मुख्यत्वे शेरलॉक होम्सवरून प्रेरणा घेऊन उभा केलेला आहे. सो शेरलॉक होम्स हा खूप
जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सुद्धा खूप शेरलॉक होम्स दिसतो. सो बाकी फेलुदा किंवा व्यंकेश बक्षी हे सगळे नंतर माझ्या वाचनात आले. ऑफकोर्स म्हणजे अल्फा लिहिता लिहिता वाचतच होतो मी, पण शेरलॉक होम्सचा खूप मोठा प्रभाव आहे. आणि का तर त्याची निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती म्हणतात, तो विचार करण्याची क्षमता. तर शेरलॉक होम्सच्या पुस्तकामध्ये हे फार जाणवतं की कुठल्याही टेक्नॉलॉजीचा आधार न घेता शेरलॉक कसा गुन्हे सोडवायचा. मग तर पुस्तकांमध्ये ते वर्णन आहेच व्यवस्थित, म्हणजे खूप छान प्रकारे सर ऑर्थर कॉनन डॉयलनी ते लिहिलेलं आहे. जवळपास 60 कथा आहेत त्यांच्या. आणि प्लस अलीकडं बरेच ॲडॅप्टेशन झाले शेरलॉक होम्सचे, जसं मूव्हीवरती आहे, BBC मध्ये शेरलॉक होम्स आला, त्याच्या टेक्नॉलॉजी थोडी दाखवली आहे त्यांनी. पण मला तो पॉईंट खूप भावला होता की मी CID सुद्धा बघायचो बाय द वे, आणि त्याच्यात युजली गुन्हेगाराला पकडायचा मार्ग असा असायचा की फोन कॉल ट्रॅक करणे, फिंगरप्रिंट्स असोत किंवा लोकेशन ट्रॅकिंग वगैरे. तर हे टेक्नॉलॉजीचा वापर करून गुन्हेगाराला शोधणे हे आजकाल खूप कॉमन आहे. बट असा कुठला गुप्तहेर नाही आहे, म्हणजे नव्हता माझ्या वाचनात, जो स्वतःच्या बुद्धीच्या आधारावरती गुन्हे सोडवायचा, कुठल्याही टेक्नॉलॉजीचा आधार फारसा न घेता. तर त्यामुळे मी शेरलॉक वरून प्रेरणा घेऊन डिटेक्टिव्ह अल्फाला बनवला. आणि साधारण त्या श्रेणीत हा बसतो की जास्त त्याचा भर बुद्धीवरती आहे, टेक्नॉलॉजीचा फार त्याला आवड नाही आहे किंवा तो पुरस्कर्ता नाही आहे, आणि गरजेपुरती वापरतो. त्याची स्वतःची फॉरेन्सिक लॅबोरेटरी आहे. मी त्याला थोडंसं टेक्नॉलॉजी, कारण आजच्या जगात राहते म्हटल्यानंतर टेक्नॉलॉजी आलंच पाहिजे, ते त्याच्यापासून अलिप्त राहू शकत नाही. सो मी त्याला फॉरेन्सिक अँगल दिला थोडासा. बट त्याची केसेस सॉल्व करण्याची जी खरी शक्ती आहे ती त्याच्या बुद्धीमध्ये. तर अशा ठिकाणी मी त्याला पोझिशन केलेलं. पण अल्फा मी जे वाचलेले आहे तुमच्या ऑफकोर्स सगळ्याच डिटेक्टिव्ह सिरीज मी वाचलेले आहेत. अल्फा म्हणजे शेरलॉक होम्सपेक्षा थोडा मला वेगळा वाटला आणि थोडा जॉली कॅरेक्टर वाटला त्यातला, मजेदार. कारण अल्फावर त्याचा एक मित्र पण आहे जो खूप छान हे केलेलं आहे. तर तुमचं ते कॅरेक्टर आणि तुमचं ॲक्च्युअल आयुष्यातलं कॅरेक्टर ह्यातमध्ये खरंच काही साम्य आहे का? म्हणजे तुम्ही असं काही केलं आहे का? आणि तुमचा असा खरंच कोणी मित्र आहे का ज्याला तुम्ही म्हणजे तो तुम्हाला या ह्याच्यासाठी काही प्रेरणादायक झाला आहे? ॲक्च्युली अल्फाचे कसं आहे, म्हणजे माझ्या बघण्यातलंच दुसरं कॅरेक्टर नाही आहे, बट अल्फा आणि प्रभव हे माझेच 2 स्प्लिट पर्सनॅलिटीज आहेत असं म्हणू शकतो मी. कारण अल्फाच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे शेरलॉक तुम्ही म्हणाला तसे, तो खूप विक्षिप्त होता, तो कधी फार तरेवाई, तसा अल्फा नाही आहे, कारण मी तसा नाही आहे असं म्हणू शकतो. सो अल्फामध्ये तो जॉलीनेस थोडासा आला, बोलकेपणा आला, आणि थोडा रिअल वर्ल्डशी कनेक्टेड राहून लोकांशी बोलून तो गुन्हे सॉल्व करतो. त्याची बुद्धिमत्ता थोडंफार मी त्याला बुद्धिवान, मी असं म्हणत नाही की मी खूप इंटेलिजंट आहे, पण तो थोडासा भाग त्याला दिला मी. आणि दुसरा, माझ्या स्वतःमध्ये पण एक अबोल व्यक्ती आहे जो भाग मी प्रभवाला दिला. कारण मी ज्या परिस्थितीतून वरती आलो म्हणजे त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या, बऱ्याच हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. सो काही क्षणी म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीचा एक भाग असाही आहे की जो अव्यक्त आहे किंवा अबोल आहे, म्हणजे पटकन व्यक्त होत नाही. तर प्रभव साधारण तसा आहे की तो पटकन बोलत नाही किंवा फार पटकन मित्र बनवू शकत नाही. त्याचा अल्फा हा एकमेव मित्र आहे, आणि तो थोडासा इंट्रोवर्ट आहे, हुशार आहे, पण जसं त्याचं सेम जर्नी आहे IIT वगैरे, तर तो भाग मी त्याला दिला. सो मी म्हणेन की अल्फा प्रभव हे माझ्या पर्सनॅलिटीचे दोन भाग आहेत, आणि तिसरा कोणी व्यक्ती याच्यात समाविष्ट नाही. पण तुमच्या ज्या स्टोरीज आहेत त्या जस्ट एक अनुवाद नाही, म्हणजे मी म्हणेन ट्रान्सलेशन नाही, म्हणजे शेरलॉक होम्सचं, ते तुम्ही टोटली एक वेगळा बनवलेला आहे आणि त्यात वेगळ्या धर्तीवर. राईट. त्या तुम्ही कशा काय सुचतं कसं हे सगळं? आणि तुमचं इंजिनिअरिंग पण सांभाळायचं, म्हणजे ऑफकोर्स तुमचा जॉब सांभाळून हे सगळं तुम्हाला कसं सुचतं? येस. सो मी 2 भागात उत्तरं देतो. एक तर अल्फा शेरलॉकपेक्षा वेगळा आहे तुम्ही म्हणाला, ते अगदी योग्य आहे. कारण बरेच जण मला म्हणत असतात, जे क्रिटिक्स आहेत ते म्हणतात की अल्फा इज अ कॉपी ऑफ शेरलॉक होम्स. तो सेम मेथड्स वापरतो, त्याच्यात नाविन्य असं काही नाही आहे. पण रादर आय वुड से मी म्हणतोच, आणि अल्फाच्या तोंडून सुद्धा त्यानं हे वाक्य म्हटलं की त्याचं आदरस्थान किंवा प्रेरणास्थान हे शेरलॉक होम्स आहे, हे स्वतः अल्फा म्हणतो. सो ऑफकोर्स
तो त्याच्या पद्धती फॉलो करतो. पण त्याच्यात वेगळेपण हे आहे की तो मराठी मातीशी जोडला गेलेला आहे किंवा मराठी कल्चरशी बांधलेला आहे तो. सो तुम्ही जेव्हा अनुवाद करणे म्हणजे काय, तर तुम्ही त्या एखाद्या विदेशी कादंबरीमधून जसंच्या तसं त्यांचं कल्चर, त्यांची व्यक्तिमत्व उचलतात, त्यांचं बोलणं राहणीमान उचलतात. पण अल्फामध्ये तुम्हाला हे कधीच दिसणार नाही, कारण अल्फामध्ये जे कॅरेक्टरसुद्धा जे आहेत, कथांमधले ते कॅरेक्टर्स दिसतात किंवा सराउंडिंग दिसतं किंवा ज्या घटना दिसतात त्या अस्सल मराठी आहेत. हो, माणसांचे किंवा त्यांच्यात व्यक्तींमधले विचार किंवा बोलणं, त्यांचे स्वभाव हे मराठी मातीला, मराठी कल्चरला धरून आहे. त्यामुळे तो अल्फाच्या कथांमध्ये तुम्हाला कधीही एक्सेप्ट हिज मेथड तुम्हाला कधीही शर्लॉकशी साम्य दिसणार नाही. इव्हन स्टोरीज सेम नाही, स्टोरीजही सेम म्हणजे त्याला येस येस येस. तो कुठल्याही एका कथेवरून प्रेरित होऊन दुसरी कथा लिहिली असं तुम्हाला दिसणार नाही. इट्स कम्प्लिटली आयडेंटिकल. आणि दुसरा भाग असा आहे की मग हे करणं जमतं कसं. तर थोडी ताऱ्यावरची कसरत होते, मी नाही म्हणणार नाही, कारण पेशानं मी इंजिनियर आहे आणि मी जॉबसुद्धा करतो. असं नाही की मी जॉब सोडून लेखनाला वाहून घेतलं आहे, असं नाही आहे. सो जॉब करणे, तेही रिसर्च डेव्हलपमेंटचा जॉब इज बिट टाईम कन्झ्युमिंग. प्लस फॅमिली आहे, माझी वाईफ आता मुलगी झाल्यानंतर तर खूपच शेड्यूल पॅक झालेला आहे. सो लेखनासाठी वेळ काढणं किंवा विचार करणं फार चॅलेंजिंग आहे आजकाल माझ्यासाठी. पण मी थोडी लेखनात फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे. पण आधी बोलत होती जसं मी म्हटलं की माझी लिखाणाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी मोबाईलवरती टायपिंग करते. सो मोबाईलवरती आजकाल वर्ड्स ॲप असतं, मराठी टायपिंग कीबोर्ड असतो. सो मला असं अशी परिस्थिती मला लागत नाही की मी एका खोलीत 4 तास स्वतःला कोंडून घेतलं आणि मी लॅपटॉपवरती मला शांत वेळ लागतो, असं मला कधी गरज पडत नाही. सो मी येता जाता कधीही टाईप करतो, चहा कॉफी पित असताना, ट्रेनमध्ये बसलेलो असताना किंवा एअरपोर्टवर वेट करत असताना, कंपनीकडे जात असताना. सो हे जे वेळेचे पॅचेस आहेत हे मी लिखाणासाठी वापरतो आणि ऑफकोर्स विचार करण्यासाठी वापरतो. सो तिथं मला हे लिहिण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी वेळ मिळतो. सो थोडक्यात मी सांगायचं झालं तर टाईम मॅनेजमेंट, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ टाईम मला खूप करावं लागतं. तरच मला ह्या 3 गोष्टी एकमेकांशी बांधता येतात, सांगता येतात आणि मी चांगलं लिहू शकतो. सो तो फॅक्टर आहे. आजूबाजूला जेव्हा ट्रॅव्हल करतात ते त्यातले काही कॅरेक्टर्स किंवा काही गोष्टी उचलता का? कधी कधी डेफिनेटली, कारण तुम्ही जर एक लेखक असाल तर तुम्हाला एक चांगला निरीक्षक असणं आवश्यक असतं. तुम्ही फक्त स्वतःला स्वतःच्या कोशात गुरफटून घेऊन लिखाण नाही करू शकत. पुस्तकं वाचल्यानंतर एका लिमिटपर्यंत तुमच्यात ती स्किल येते, पण तुम्हाला व्यक्तींचं निरीक्षण करावं लागतं. नॉट ओन्ली म्हणजे आता मी रहस्यकथा लिहितोय म्हणून नेसेसरी नाही की क्लूज किंवा पुरावे सुगावे हे निरीक्षण करणं आवश्यक नाही आहे. तुम्हाला व्यक्तींचं निरीक्षण करावं लागतं. त्यांचे स्वभाव कसे आहेत, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांच्या कृतींमागचा कार्यकारणभाव काय आहे, म्हणजे हे सगळं तुम्ही जेव्हा कॅरेक्टर्सचा स्टडी करता तेव्हा तुम्ही चांगले लेखक बनता. सो हे प्रवास करताना किंवा माझ्या रोजच्या आयुष्यात ही सवय मला अंगवळणी पडली आहे आणि त्याच्यामुळे मी ते वापरतो कधी कधी, बट नॉट ऑलवेज. डेफिनेटली प्रत्येक पात्र आहे तुम्ही रिअल लाईफमधून घेऊ शकत नाही. थोडं इमॅजिनेशनचा पार्ट असावा लागतो ते. सो थोड्या प्रमाणात मी म्हणेल की येस, मी रेफर करतो. जेव्हा एखादं पुस्तक लिहायला बसता तेव्हा तुम्ही ते पुस्तकावर भर देता की प्रेक्षक वर्गावर? कारण आजकाल असं झालं आहे की प्रेक्षक वर्ग खूप वेगवेगळा झालेला आहे, कारण आता टेक्नॉलॉजीमुळे. पण तरी मी म्हणेन की तुमचे फॉलोअर्स खूप आहेत ॲक्च्युली, अँड आय एम वन ऑफ देम. सो मला माहिती आहे की बरेच फॉलोअर्स आहेत. पण मग तेव्हा जेव्हा भार देता तेव्हा तुम्ही ह्याच्यावर पण एक हे असतं का की माझा प्रेक्षक वर्ग वाढला पाहिजे किंवा फॉलोअर्स वाढले पाहिजेत, ह्याच्यावर जोर असतो का त्यांनी वाचलं पाहिजे ह्यावर तुमचा जोर असतो म्हणून तुम्ही येता? ॲब्सोल्युटली वाचलं पाहिजे याच्यावरती जोर असतो. कारण वाचकांना मी असं कधी विचार करत नाही की हे लिहिलं तर हे फेमस होऊ शकतं किंवा आजकाल ट्रेंडिंग हे आहे सो हे लिहूया, असा मी विचार करत नाही. मला जे आवडतं आणि मला जे जमतं तेच लिहितो मी. म्हणजे रहस्यकथा जसा थोडासा हातखंडा आता माझा बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी पद्धत आहे ती मी लिहित गेलो. पहिल्यांदा मी हा नाही विचार केला की आजकाल ट्रेंडिंग काय आहे आणि मग ते लिहूया. मला जे आवडते, जसं मी शेरलॉक होम्स खूप लहानपणापासून मी त्याला वाचत आलेलो आहे पुन्हा पुन्हा.
आणि मला वाटलं की हा रहस्य कथा प्रकार मला खूप आवडतो, तर मी याच्यात काही वेगळं लिहू शकतो का, तशा प्रकारचं पण मराठीमध्ये असं काही लिहू शकतो का, हा पहिला माझा विचार होता. सो मी लिहिलं आणि ते नंतर वाचकांना आवडलं. हा झाला योगायोगाचा किंवा त्या कथेतल्या स्ट्रेंथचा भाग. सो त्यामुळे मी स्वतः वाचकांना आवडेल असा विचार करत नाही, मला जे आवडतं ते लिहितो. पण हा भाग आहे की वाचकांचा अभिप्राय घ्यायला विसरत नाही मी. सो आपसूक माझा जसा वाचक वर्ग, तुम्ही म्हणाला जसा वाचक वर्ग खूप वाढला आणि त्याच्यानंतर बरेच फॉलोअर बनत गेले. पण त्याच्यामध्येच मला वाचक थोडे क्रिटिक्स पण भेटले, ज्यांनी सांगितलं की तुम्ही हे इथं चुकताय, तुम्ही असं लिहा, किंवा टेक्नॉलॉजीशी तुम्ही अलिप्त राहू शकत नाही, टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे अल्फानी, किंवा तुम्ही थोडंसं रुरलच्या ऐवजी थोडे अर्बन कथा लिहा. तर असे काही काही सजेशन्स मला येत गेले आणि ते मी उचलत गेलो. सो मी ट्रेंड न बघता वाचकांचा माझ्या कथेच्या साठी काय अभिप्राय आहे, प्रांजळ अभिप्राय काय आहे, तो मी घेतला आणि त्याप्रमाणे मी बदल करत गेलो. मला वाटतं ते तुमचा ट्रेंड अमर अकबर अँथनी ह्या ह्याच्यात दिसली. येस येस येस, त्या अर्बनवाला करेक्ट अर्बन ट्रेंड तिथून चालू झालं. तुम्ही ती मी कथा वाचली. येस येस येस, बरोबर. इव्हन फॉरेन्सिक पण तिथं त्याच्या तिथूनच वापरलेलं आहे. येस येस येस. सो वाचकांच्या मताला मी म्हणजे मान देतो, आदर करतो त्यांच्या मताचा, पण ट्रेंडमध्ये वाहवत जात नाही किंवा फॉलोअर्स वाढवण्यासाठी मी काही कृती करत नाही. आत्ता जे किती पुस्तकं तुमची प्रकाशित झालेत आणि तुमचं प्रेरणादायी काय होतं त्याच्यामध्ये? प्रकाशित तर मी ॲक्च्युली आता काउंट विसरतोय, कारण बऱ्याच वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती माझे कथा प्रकाशित झाल्या. जसं ई साहित्यावरती काही आहेत, काही अमेझॉन किंडलवरती आहेत. आता दिलीपराज प्रकाशनाच्या माध्यमातून छापी पेपरबॅक पुस्तकं पण झालेली आहेत. सो पेपरबॅक पुस्तकं 9 आहेत माझी सध्या. 2024 पासून मी प्रकाशित करतोय, तर 2 वर्षात 9 पुस्तकं झाली. आणि ई बुक्स आणि सगळा पसारा धरून मला वाटतंय 14 ते 15 पुस्तकं आहेत. म्हणजे काही कॉमन आहे त्याच्यामधले आणि काही असे आहेत जे फक्त ई बुक्स अवेलेबल आहेत, छापील नाही आहेत. सो 14-15 म्हणू शकता. तुम्ही आता रिसेंटली एक छान असं हे काढलेलं आहेत, म्हणजे कॉम्बोज काढलेले आहेत, संच काढल्यात. येस येस त्याबद्दल थोडं सांगाल का, ही कल्पना कशी सुचली किंवा काय? येस येस. सो म्हणजे ॲज अ लेखक माझं जेव्हा ई साहित्यावरती ई बुक्स माझे प्रकाशित झाले तेव्हा माझं थोडं स्वप्न माझं वाढलं माझ्या मनात, म्हणजे निर्माण झालं म्हणता येईल की छापील पुस्तकं आपली असायला पाहिजेत. कारण लेखक म्हणजे तो जाणला जातो तो पेपरबॅक, म्हणजे हातात पुस्तक असलं तर तो लेखक आहे. तर त्या दिशेनं मी प्रवास चालू केला, पण अगेन मी त्याच टाईपमध्ये होतो की कसं करायचं माहिती नाही आणि आयुष्याची ती प्रायोरिटी नाही. प्रायोरिटी ही आहे की तुम्ही शिकणे, IIT-मध्ये ॲडमिशन, अभ्यास, नोकरी, ही प्रायोरिटी असल्यामुळे मी मधल्या 5-6 वर्षांमध्ये काही 5-6 नाही जास्त 7-8 वर्ष झाली ई बुक प्रकाशित झाल्यानंतर मी काही प्रयत्न केले नाही. पण 2023मध्ये मी दिलीपराज प्रकाशनाचे मोहित बर्वे आणि मधुर बर्वे यांची भेट घेतली. जस्ट रँडमली मी कथा घेऊन गेलो होतो आणि त्यांना दाखवलं की अशी अशी मला प्रकाशित करायची पुस्तकं. तर त्यांनी वाचायला घेतली, त्यांना आवडली पुस्तकं. आणि तोपर्यंत मराठी साहित्यामध्ये असे संच प्रकारात किंवा डिटेक्टिव्ह प्रकारात, ओव्हरऑलच डिटेक्टिव्ह प्रकारात पुस्तकं येत नव्हती. आज साधारण म्हणजे मला वाटतं आधी यायची नारायण धारपांची पुस्तकं किंवा सुहास शिरवळकरांची किंवा 12 भागवतांचा फास्टी फेणी. तर संचमधली पुस्तकं ही यायची 40-50 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर कोणीच या प्रकारात लिखाण केलं नाही. त्यामुळे मी मधुर यांच्याशी बोलत होतो आणि आता माझी कथा तोपर्यंत बरीच पुस्तकं ई बुक्स म्हणून प्रकाशित झाली होती. तर ते म्हटले की आपण संच प्रकारात प्रकाशित करू, कारण पुस्तकांची तर अवेलेबिलिटी आहे, असं नाही की तुम्हाला 3 वेगळी लिहायची आहेत. तर एक्झिस्टिंग जी आहेत तीच आपण 3 पुस्तकं करून छापूया. आणि ते म्हटले की संच असं नको छापायला, म्हणजे वाचकांना घेताना त्यातलं 1 घेऊ देत किंवा 2 घेऊ देत किंवा 3 घेता यावेत. आपण प्रकाशित करताना एकदम करू, पण त्यांना संच असं डिफाईन नको करायला. मग ठीक आहे म्हटलं. तर त्या वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशित त्याच्या आधी ॲक्च्युली मे महिन्यात प्रकाशित करायचं ठरलं, कारण पुणे पुस्तक महोत्सव डिसेंबरमध्ये होता आणि आमचं हे बोलणं चालू होतं जानेवारीमध्ये. सो डिसेंबरपर्यंत वाट बघायला नको म्हटले, ते आपण मेमध्ये प्रकाशित करू, सुट्टीचा वेळ आहे, रिस्पॉन्स चांगला येईल. आणि पहिल्यांदा आम्ही जेव्हा 3 पुस्तकं प्रकाशित केली
तेव्हा त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे ऑलरेडी ते ई-बुक्स अवेलेबल असून सुद्धा त्याच्यामुळं लगेच पुढच्या 6 महिन्यात मधून म्हणाले की आपण अजून 3 करूया. कारण रिस्पॉन्स खूप छान आहे. पुणे बुक फेस्टिवल आहे डिसेंबरमध्ये, सो आपली 6 पुस्तकं एकत्र लागतील. सो त्यामुळे मी 3-3च्या संचात प्रकाशित करत गेलो. सो मग पुन्हा मागच्या वर्षी आम्ही अजून 3 केली. सो 9 पुस्तकं एकूण झाली. सो त्या ॲज अ इंडिव्हिज्युअल सेल आणि ॲज अ सनचमधला सेल खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याला. आणि दॅट वुड आउट टू बी अ डिफरंट कॉन्सेप्ट इन मराठी लिटरेचर, स्पेशली रहस्य कथांच्या जॉनरमध्ये. ही तुमची जी संच आहे किंवा 3-3चा सेट आहे किंवा सिंगल, ती तुम्हाला कुठल्या कुठल्या पुस्तकं म्हणजे मेजर याच्यावर मिळतील किंवा ॲमेझॉनवरून विकत घेता येतात का? येस ऑफकोर्स. डिटेक्टिव्ह अल्फाची दिलीप राज प्रकाशनाच्या वेबसाईटवरती तर आहेतच पुस्तकं. शिवाय ॲमेझॉन पेपरबॅक आणि किंडल दोन्ही फॉर्ममध्ये ॲमेझॉनवरती आहेत. प्लस बाकीचे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं बुकगंगा.com आहे आणि बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथं हे पुस्तकं विकत घेऊ शकतो. आपण थोडंसं रॅपिड फायरकडे जाऊया. माझा फार आवडीचा विषय आहे. पुस्तक लिहिताना चहा की कॉफी? कॉफी. ओके. डिटेक्टिव्ह अल्फा की त्याचा मित्र? अल्फा ऑफकोर्स. त्या दोन्ही म्हणेन मी, दोन्ही माझेच मानस. एक्झॅक्टली. ई बॅग म्हणजे ई बुक की पेपर बॅग? पेपर बॅग. ओके. इंजिनिअरिंग जास्त आवडतं की लेखन? लिखाण. हो. तुमचा घरचा जे बॅलन्स आहे तो जेव्हा करायचा असतो तेव्हा तुम्ही कशावर जास्त भर देता? रायटिंग सोडून घरच्याकडे लक्ष द्यायला की जॉब सोडून? कठीण प्रश्न आहे. कारण जॉब सोडू शकत नाही, घर चालणार नाही. आणि लिखाण सोडू शकत नाही कारण मग मन लागणार नाही. मन लागणार. सध्या लिखाण सोडेन मी, कारण सध्या माझ्यावर जबाबदारी आहे. सो जॉब नाही सोडू शकत. पण आम्ही म्हणू की लवकर चालू. येस डेफिनेटली. तुमचा प्रेक्षक वर्ग जास्त यंग की जास्त म्हणजे मी म्हणेन 40तला आहे? सगळं दोन्ही, सगळ्या कॅटेगरीतनं. मला अगदी 12 वर्षांच्या मुलापासून 80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सगळ्यांनी अभिप्राय दिला आहे. तुम्ही प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता? येस, ॲक्च्युली मला खूप छान वाटतं की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि आपण अशा गप्पा मारतोय. कारण पुस्तकं आजकालच्या काळामध्ये थोडंसं मागं पडत चाललं आहे असं म्हणेन मी. ॲक्च्युली त्याचे ऑन द कॉन्ट्ररी प्रूव्ह करणारे एव्हिडन्सेस पण आहेत. पण पुस्तकं वाचणं ही काळाची गरज आहे. स्पेशली रहस्यकथांचं तर डेफिनेटली कथाप्रकार मागं पडला असं मी म्हणेन. आणि रहस्यकथा वाचाव्यात असं मी म्हणतो कारण त्याच्यामुळे वाचनाची गोडी लागते. जसं मी लहान असताना मला काहीतरी थ्रिलिंग आवडायचं, ॲडव्हेंचर आवडायचं, तर ते रहस्यकथां पहिल्या वाचल्यानंतर मी ते वाचायला लागलो आणि वाचनाची गोडी माझ्या मनामध्ये निर्माण झाली. कारण डेफिनेटली रहस्यकथा इज अ स्टार्टिंग पॉईंट. बट जसं जसं तुम्ही वाचत जाल जसं विविध अंगांवरती वाचा, चरित्र वाचा, आत्मचरित्र वाचा, प्रबोधनपर जे लिखाण असतं ते वाचा, क्रिटिक्स वाचा. सो वाचायला पाहिजे, कारण जे तुम्ही OTTवरती बघता, रील्स बघता, इवन यूट्यूब चॅनल्सवरती जी माहिती अवेलेबल आहे ती खूप ती सापेक्ष आहे, निरपेक्ष आहे म्हणता येणार नाही. तुम्हाला खरं ज्ञान मिळतं ते पुस्तकांमधून. त्यामुळं ऑफकोर्स मी पॉईंट आऊट करत नाही की रील्स चुकीचे आहेत किंवा OTT चुकीचं आहे, पण त्यासोबत वाचनसुद्धा ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला एखाद्या मुद्द्याचे विविध अंग तुम्हाला लक्षात येतील, डिफरंट पर्स्पेक्टिव्ह मिळेल आणि तुम्ही सोसायटीकडे थोडा उघड्या डोळ्यांनी बघू शकेल. सो हे माझं एक ओपिनियन आहे आणि तेच मी वाचकांनासुद्धा सांगेल. आणि सध्या म्हणजे आपण बऱ्याच गोष्टींवरती वादविवाद पाहतो, धर्म, जात, पंथ वगैरे, पण हे सगळं सोडून आपण मानवजातीसाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावना थोडीशी मनात ठेवायला पाहिजे. आणि आय एम शुअर पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला थोडा साऱ्याचा विचार करण्याची सुद्धा बुद्धी किंवा मानसिकता येते. सो वाचत राहा आणि मला लिहिण्याचं बळ देत राहा, एवढंच मी सांगेन. नाही, बरोबर. तुमचा एक मुद्दा मला पटला की आजकाल सोशल मीडिया किंवा मोबाईलमुळे फार मुलं किंवा आत्ताची पिढी जी आहे ती वाचनापासून दूर पडलेली आहे. पुस्तकापेक्षा
निदान मी म्हणेन पुस्तक नाही जमलं तर ई बुक घेऊन तर निदान वाचा. किंडल आहे आपल्याकडे, खूप चांगला सोर्स आहे, भरपूर सुंदर पुस्तक आहेत, खरे तिथं वाचलीच पाहिजेत. आणि ॲज अ यंग ॲस्पायरिंग पेक्षा सेटल झालेला एक रायटर आहे, ते जे सांगतायत आणि त्यांची पुस्तकं खरंच वाचली तर मला वाटतं खूप छान वाटेल. आपल्या मातृभाषेत वाचलं अजून त्याला एक वेगळी कला किंवा मी म्हणेन एक छान असं एक सोनेरी हे येते, कळव येतं. तर तुम्ही खरंच ती वाचली पाहिजेत असं मला खरंच वाटतं. तर नक्कीच सौरभ बागळे, आज तुम्ही इथे आलात, आमच्या मनोरंजक गप्पा मारल्या, तुमचे तुमचे अभिप्राय, तुमचे अनुभव आणि तुमचं वाचनाचा जो म्हणजे मी म्हणेन प्रवास होता, त्याबद्दल तुम्ही आमच्यावर गप्पा मारला, त्याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद.